नमस्कार मित्रांनो, सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय चंद्रपूर परिषद चंद्रपूर इथून एक परिपत्रक निघालेलं आहे आणि हे परिपत्रक अतिशय महत्त्वाचं आहे. जे व्यक्ती अस्थिव्यंग दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. नेमकी ही योजना काय आहे, नेमकं ही कशाबद्दल आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी चंद्रपूर जिल्ह्यात अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय कॅलिपर्स यांच्या मोजमाप व तात्काळ वितरणासाठी ऑन दी स्पॉट शिबिराचे आयोजन एसआर ट्रस्ट मध्य प्रदेश व एलिम्को मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्याबाबत हा परिपत्रक आहे. हा परिपत्रक निघालेला आहे 15/5/2026 निघालेला आहे. मित्रांनो, हा जर परिपत्रक तुम्हाला पाहिजे असेल तर हे परिपत्रक तुम्हाला कुठे मिळणार. सर्वात अगोदर लक्षात घ्या, तुमच्याकडे नेमो ॲप असणं आवश्यक आहे. या नेमो ॲपवर प्रत्येक GR PDF फॉर्म परिपत्रक त्याच्यावरच तुम्हाला मिळतो. तुम्हाला दाखवतो. जर तुमच्याकडे नेमो ॲप नसेल तर प्लेस्टोरवरून आताच नेमो ऑनलाईन सर्व्हिस सर्च करा आणि नेमो ॲप डाउनलोड करून घ्या. तुम्हाला दाखवतो परिपत्रक कुठे आहे. तुम्ही नेमो ॲप ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला होमपेज दिसेल. होमपेज आलं, खाली यायचं लेटेस्ट जॉब, सर्वात जास्त लाभ घेतलेली योजना, सध्या चालू असलेल्या योजनेच्या खाली अतिशय महत्त्वाची माहितीमध्ये कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साधने याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अशा पद्धतीचं परिपत्रक दिसेल. इथं परिपत्रक तुम्ही पाहू शकता. उपरोक्त विषयांवये सूचित करण्यात येते की चंद्रपूर जिल्ह्यात अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय कॅलिपर्स यांच्या मोजमाप व तात्काळ वितरणासाठी ऑन दी स्पॉट शिबिराचे आयोजन एसआर ट्रस्ट मध्य प्रदेश व ऑलिम्को मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25/5/2026 पासून आयोजित करण्याबाबतचा संदर्भ आहे. म्हणजे कधीपासून सुरुवात होणार आहे लक्षात घ्या. 25/5/2026 पासून या शिबिराचं आयोजन केले जाणार आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय मोजमाप व साहित्य वाटप शिबिराचे ॲथॉराइज्ड फॅब्रिकेटिंग एजन्सी ऑफ एलिम्को येथील तज्ज्ञ स्वखर्चाने उपस्थित राहणार असून सदरचे पथक अस्थिव्यंग प्रकारच्या दिव्यांगांना कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स मोजमाप घेऊन ऑन दी स्पॉट सदर साहित्याचे वितरण करणार आहेत. बघा, त्यांची टीम येणार आहे. टीम येऊन त्या शिबिरामध्ये ते वाटप करणार आहेत. त्या अनुषंगाने संबंधित सर्व गट विकास अधिकारी जिल्हा चंद्रपूर यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यातील सर्व अस्थिव्यंग प्रकारच्या गरजू दिव्यांगांना आधार कार्ड, रेशन कार्ड, UID प्रमाणपत्र यांचे मूळ झेरॉक्ससह बघा काय डॉक्युमेंट्स लागते हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. जाताना फक्त तुम्ही गेले म्हणजे होणार नाही. तुम्हाला जाताना काय सोबत न्यायचे आहे. तुमच्यासोबत तुमचं आधार कार्ड, तुमचा रेशन कार्ड आणि तुम्ही जे अपंगचं जे बनवल्या जे काही UID प्रमाणपत्र आहे त्यांची मूळ प्रत व झेरॉक्स, ओरिजिनल आणि झेरॉक्स सह उपस्थित राहणं आवश्यक आहे. तसेच आशाताई म्हणजे आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असेल, ग्रामसेवक असेल व तलाठी यांच्या मार्फत सूचना देण्यात याव्यात. जे गावागावामध्ये असतील त्यांना सूचना द्या असं सांगितलं गेलं आहे. शिबिराच्या आयोजनाबाबत विस्तृत प्रसिद्धी देण्यात यावी म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये याची माहिती पडेल आणि याबाबत खालीलप्रमाणे तारखेनुसार नियोजन करण्यात आलेले आहे. आता कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या दिवशी शिबिर घेणार आहे त्याच्याबाबत सुद्धा सांगितलं आहे. गोंडपिंपरी तालुक्यामध्ये पंचायत समिती इथं होणार आहे शिबिर. ते 25 तारखेला होणार आहे, 25/5 आहे. त्याच्यानंतर बल्लारपूरला आहे, पंचायत समितीलाच होणार आहे. बल्लारपूरला 26/5 आहे. त्याच्यानंतर राजुराला आहे, पंचायत समितीमध्येच 28/5 आहे. जिवती तालुक्यात आहे, पंचायत समितीमध्येच 29/5. कोरपणा येथे पंचायत समितीमध्येच होणार आहे 30/5. चंद्रपूरला होणार आहे पंचायत समितीमध्येच 1/6. पोंभुर्णा तालुक्यातील पंचायत समितीमध्येच होणार आहे 2/6. सावली तालुक्यातील पंचायत समिती होणार आहे 3/6. मूळ तालुक्यात होणार आहे पंचायत समितीमध्येच 4/6. सिंदेवाई पंचायत समितीमध्ये 5/6. नागभीड पंचायत समितीमध्ये 6/6. ब्रह्मपुरीला पंचायत समिती इथेच होणार आहे 8/6. चिमूरला होणार आहे पंचायत समितीमध्येच 9/6. वरोरा इथे होणार आहे पंचायत समितीमध्ये 10/6 आणि भद्रावती इथे होणार आहे पंचायत समितीमध्येच 11/6. बघा, तारखा तुम्ही लिहून ठेवा. प्रत्येक तालुक्याचे वेगवेगळे तारखा आहेत. हा तुम्हाला जर परिपत्रक पाहिजे असेल तर नेमो ॲप डाउनलोड करा आणि आत्ताच तुम्ही हा परिपत्रक डाउनलोड करून ठेवा.
अपंगांसाठी व्यक्तींना खूप महत्त्वाचं आहे. ज्यांच्याकडे UIDAI प्रमाणपत्र आहे त्यांनी जाऊन हा शिबिराचा लाभ घेऊ शकता. खूप महत्त्वाची शिबिर आहे. तुम्हाला त्याचे जे काही तुम्हाला मिळणार आहे ते तुम्ही याचा लाभ घेऊन घ्या आणि कोणत्या दिवशी कोणत्या तालुक्यामध्ये होणार आहे ते सुद्धा तारीख पाहून घ्या. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ प्रत्येक योजनेच्या पात्र लोकांपर्यंत पाठवा आणि या व्हिडिओला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा, म्हणजे जेणेकरून मी नवीन अशाच पद्धतीचे तुमच्यापर्यंत योजना पोहोचत राहू. धन्यवाद मित्रांनो.